बघू शकता असे 3 पेज आहेत, 1 2 3 हे 3 पेज आहेत. आणि इथे आहे, इथं बघू शकता लिहिलेलं आहे ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत. इथे जावं क्रमांक असतो आणि मागील वर्षात 90 दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आणि आपली फोटो लावावी लागते. आणि बघू शकता इकडे ग्रामपंचायत, महानगरपालिका, अधिकाऱ्याचे नाव, पद, तालुका, पिनकोड हे सर्व आपली माहिती भरावी लागते. आणि बघू शकता इकडे आणि 90 दिवसाचं काम करण्याचं प्रमाणपत्र देण्यात येते की इथं आपला पत्ता, बांधकाम कामगाराचं नाव लिहायचं आहे, इथं कामगार पत्ता टाकायचा आहे, वय टाकायचं आहे, वर्ष टाकायचे आहे, गाव, तालुका, जिल्हा टाकायचा आहे, संपर्क क्रमांक टाकायचा आहे आणि पिनकोड टाकायचा, कामाच्या प्रकारचं स्वरूप वगैरे टाकायचं आहे, कामगार सध्याचा कामाचे ठिकाण व पत्ता जिथं आपण काम करतो तिथं, आणि गाव, तालुका, जिल्हा, नमूद बांधकामाचे कामगार नियुक्त दिनांक टाकायचा आहे आणि दिवसाचे वेतन म्हणजे आपण किती पैसे कमवतो दिवसाचे, 200 300 250 अशी रोजी ते टाकायचं. आणि इकडे बघू शकता मागील वर्षात बांधकाम कामगारांना 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याची तपशील, म्हणजे इथं जो ठेकेदार असते विटाभट्ट्याच्या किंवा जे आपलं घर बांधकाम असते त्यांचा जो ठेकेदार असते त्यांच्याकडून हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. आणि त्यांची शिगडी तर लागते इथं, किती दिवस त्यांच्याकडे काम केलं, काय केलं, तारखेपासून वगैरे सर्व विकासाची माहिती, मालमत्ता वगैरे हे सब इथं भरायचं आहे आणि त्यांची सिग्नेचर घ्यायचं आहे. आणि नंतर आहे दुसरा पेज. तर बघू शकता दुसरा पेज आहे अधिकाऱ्याचे नाव व पत्ता, प्राधिकाऱ्याचं नाव आहे आणि हे प्रमाणपत्र आपल्या 90 दिवसाचे आपण काम केलेले प्रमाणपत्र ते बघू शकता. इथं पण तेच भरायचं आहे, मालकाचं नाव, मालकीचा पत्ता, कामाचे स्वरूप, इतर हे सर्व. आणि खाली आपली माहिती बांधकामाची, जस आपण काम केलं, आपलं नाव, कामावरून मी काही असल्याची देतो की म्हणजे आपलं प्रमाणपत्र. आणि हा तिसरा पेज आहे, बघू शकता स्वयंघोषणापत्र, म्हणजे आपलं स्वतःचं स्वयंघोषणापत्र आहे की मी यांचा मुलगा, पत्नी किंवा असून घोषित करतो की वरील सर्व माहिती मी समजुतीनुसार खरी आहे, तसेच मी स्वयं साक्षीत केले प्रति व मूळ कागदपत्रांचा सत्यप्रती आहेत. मी दिलेली कोणतीही माहिती अथवा कागदपत्रे खोटी असल्याचे आढळून आल्यास भारतीय दंड किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे. तर इथे ठिकाण आणि दिनांक आणि इकडे अर्जदाराची सही आणि अर्जदाराचे नाव. तर हे असे 3 फॉर्म आहेत. तर हे 3 फॉर्म भरून आपल्याला ऑनलाईन सेंटरमध्ये जायचं आहे.